Good evening, friends. This is second lecture of our special lecture series, Knowledge Hour. As you have attended yesterday one lecture on local time and standard time. मैंने आपको एक अच्छा सा explanation भी दिया कि that is the subject matter or first chapter of geography of 8th standard. Then also we included first standard to 12th standard with the intention that that is very important topic for general understanding of students who are inclined to some competitive exam, towards science or future some profession which is connected to bit of mathematical ability and science related field. तो ये सारी चीजें बताने के पीछे ये इम्पोर्टेंट पॉइंट है। आज हम लोग नॉलेज आवर का लेक्चर 2 ले रहे हैं। हमने जो मैसेज है लिंक वो नर्सरी से लेकर 12th तक भेजा है, जबकि लेक्चर है 5th 6th 7th 8th इन्हीं स्टैंडर्ड्स के लिए। बट लेक्चर जो है वो आपके एकेडमिक से रिलेटेड इतना नहीं है 7th स्टैंडर्ड 8th स्टैंडर्ड के बच्चों के लिए, बट उतना जरूरी नहीं है जितना 1 घंटा मैडम लेने वाली है। और जो मैडम लेने वाली तो तनुजा मैडम, बेसिकली डॉक्टर तनुजा मैडम, और उनका इंडस्ट्री का भी एक्सपोजर है, टीचिंग का भी एक्सपीरियंस है और उनका टीचिंग सबको पसंद आता है। सो वी थॉट कि क्यों ना सब बच्चों को, स्पेशली छोटे बच्चे पेरेंट्स के साथ बैठते हैं तो उनको ये भी अनुभव आ जाएगा कि आज अगर आप सचमुच बच्चे को पढ़ाना चाहते हो ना, तो ना स्कूल की जरूरत है ना क्लास की जरूरत है, इंटरनेट सफिशिएंट है, बट आपको खुद को अपग्रेड या अपडेट होना पड़ेगा। तो इसके लिए ये हमारा जो ऐसे ऑनलाइन क्लास है इसमें हम लोग फाउंडेशन बना रहे हैं, स्टूडेंट का भी पेरेंट्स का भी और सारे वेल विशर्स का इंक्लूडिंग टीचर, कि आपको ये समझ में आए कि इंटरनेट पे एग्जैक्टली देखना क्या है, एकेडमिक्स रिलेटेड चीजें कैसी पढ़नी है, और सपोज कुछ एक्सपेरिमेंट्स देखने हैं तो उससे आपको क्या इन्फ्रेंस लेना है। अभी ये थोड़ी लंबी चौड़ी बड़ी बात होगी जो छोटे बच्चों को तकलीफ होगी, तो ये इम्पोर्टेंट इंस्ट्रक्शन क्लास 5th to 8th के स्पेसिफिक बच्चों के लिए इम्पोर्टेंट है एकेडमिक पॉइंट ऑफ व्यू। बट पढ़ाई लिखाई की बात करें तो सबके लिए इम्पोर्टेंट है, क्योंकि ये जो अगला 55 मिनट्स टू 50 मिनट्स मैडम लेने वाली है ये आपके किताबों में कभी ना कभी कहीं ना कहीं आने वाला है। और आज हम दुनिया के ऐसे मोड़ पे है जहां पे किताब की एक लाइन आपके जिंदगी में 10 कारखाने यानी इंडस्ट्री खोलने के लिए आपको लायक बना सकती है, अगर आपने उसको सही ढंग से पढ़ा होगा, समझा होगा और प्रैक्टिकली इम्प्लीमेंट करने का सोचा होगा। तो ये मेरे दिमाग में हमेशा ही रहता है, इसलिए मैं चाहता हूं कि जिनका भी इंटरेस्ट है वो इस तरीके के फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर अटेंड करे। एक इंस्ट्रक्शन सबके लिए, आप कोई राजा महाराजा तो हो नहीं, तो 5 मिनट क्या आधा मिनट भी आप लेट नहीं आना है। भले वो पेड लेक्चर हो उसमें भी आप आधा मिनट ले आएंगे तो आपको ना अलाउ करने की पूरी अथॉरिटी टीचर्स के पास और बाकी लोगों के पास है। तो ये जो लेट आने वाले बच्चे हैं, कुछ बच्चे तो उसमें से एब्सोल्युटली फ्री है, मतलब साल के तकरीबन एक अप्रोक्सीमेटली 300 350 लेक्चर वो फ्री ऑफ कॉस्ट अटेंड करते, जिसकी बाहर कीमत लाखों में है। तो भी बच्चे टाइम पे नहीं आते। ये इनडिसिप्लिन ऑनलाइन क्लास में हमको कम तकलीफ देगा, आपको ज्यादा तकलीफ देगा, क्योंकि जो पढ़ेगा नहीं वो बढ़ेगा नहीं। और पढ़ने के लिए खुद की इच्छा और सिंसियरिटी इंटरेस्ट होना जरूरी है। तो आज अपने पास बहुत सारे तकरीबन एक 30+ बच्चे हैं। मैडम, यू कैन प्लीज कंटिन्यू। नॉलेज आवर का इंटेंट है कि बच्चों का नॉलेज बढ़े, उनकी शिक्षा और मतलब रिलेटेड फील्ड में रुचि बनी रहे। So please continue. You are one of the very loved teacher from our team. Thank you so much. Please continue, ma'am. Thank you, sir. Thank you so much. Good evening, all of you. आज experiment है, and I'm happy to see so many of my 7th standard students here. Yes, Saili, Nidhi. I saw so many, all the names almost, and I'm very happy. Uh, and who else? But so sweet, Mansi. Yes, Mansi. So it's very nice to see all of you. Rudra, good. So now today we'll be doing. Sorry if I did not take. Yes, Gaurav. So if I have not taken your names, excuse me.
I want to show this experiment from our 7th standard. आणि मी मराठी आणि इंग्लिश आणि थोडंसं हिंदी ह्यामध्ये येस या ऑल ऑफ यू सो नाईस. इवन आय एम एक्साइटेड. मला पण खूप आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना भेटायला. आणि कदाचित मी कॅमेरा ऑन ठेवते कारण एक्सपेरिमेंट आहे त्यामुळे मला आय नीड टू शो इट. तर क्रोमॅटोग्राफी तुम्हाला आठवतंय की आपण सेपरेशन टेक्निक्स, मला माहिती नाही आता कसे स्टुडंट्स आहेत, काही 8वीतले असतील, काही 7वीतले असतील, काही 6वीतले पण आहेत आणि अजून लहान वर्गातले सुद्धा आहेत. तर जे 8वीत आणि 9वीत आहेत किंवा 7वी नंतरच्या वरच्या वर्गातले आहेत, दोज आर अबाव 7th स्टँडर्ड, दे वुड नो दिस टेक्निक. आणि त्याला क्रोमॅटोग्राफी, द नेम इटसेल्फ, क्रोमा इज कलर, ग्राफी म्हणजे जसं एक ग्राफ जो म्हणता येईल तो आपल्याला ह्यामध्ये दिसतो. हे एक सेपरेशन टेक्निक आहे. दिस इज अ सेपरेशन टेक्निक. सेपरेशन टेक्निक म्हणजे काय, साधं सरळ सांगायचं तर म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून मी सांगते की घरी आपण तांदूळ निवडतो, बरोबर? तर आपण तांदूळ का निवडतो? ऑल ऑफ यू कॅन सी मी, राईट? येस मॅडम, आम्हाला तुम्ही दिसताय व्यवस्थित. आणि विद्यार्थ्यांसाठी ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही मॅडमचा जो स्क्रीन आहे तो पिन करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलरली व्यवस्थित दिसते. ओके, मोठा स्क्रीन पण दिसेल. ओके मॅडम, प्लीज कंटिन्यू. थँक्यू सर. सो साधं घरी आपण तांदूळ निवडतो ते काय करतो, तर यू आर सेपरेटिंग आउट. तांदळापासून आपण खडे बाहेर काढतो. हे एक सेपरेशन टेक्निक झालं. तर तशाच टाईपचं सेपरेशन टेक्निक केमिस्ट्रीमध्ये वापरलं जातं, ज्याला किंवा आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये सुद्धा वापरलं जातं, रसायनशास्त्र किंवा आणि वेगवेगळ्या जीवशास्त्र ह्याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं हे टेक्निक. आणि ह्याला आणि हे अगदी साधं आहे. ह्याला काही असं खूप म्हणजे आता आपण घरी करणार आहोत किंवा इथे मी सुद्धा घरी कुठे लॅबोरेटरीमध्ये करत नाहीये, तर मी घरी करते. फक्त ह्याला तुम्हाला एक पेपर लागेल जो सध्या इथे अवेलेबल नाही आहे, पण मी घेऊन आले आमच्या म्हणजे त्यामुळे माझ्याकडे तो आहे. तर तो खास पेपर आहे, तेवढंच एक लागेल. बाकी काही आपल्याला जास्त त्याच्यासाठी लागत नाही. पण ह्याच्याने आपण वेगवेगळे रंग म्हणजे क्रोमा म्हणजे रंग आणि ग्राफी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे बघा, हे जे मी दाखवते ह्याच्यामध्ये तुम्हाला काय 3 रंग दिसतात, बरोबर? बँड्स दिसतात रे. हा जो आहे तो एक रेड कलरचा बँड आहे, देन यू हॅव द ऑरेंज कलर बँड आणि नंतर एक ब्लू कलरचा, निळा, त्याच्या खाली आपल्याला केशरी रंगाचा दिसतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा. बट हे काय झालं, कसं सेपरेट, म्हणजे हे जे 3 रंग आहेत ते वेगवेगळे झालेले इथे दिसतात, पण सुरुवात मी अशी केली नाही. तर तेच मला तुम्हाला दाखवायचं. मी जास्त वेळ नाही, कारण हे आपल्याला हे जे एक्सपेरिमेंट बघतानाच मी मग तुम्हाला तुमच्याशी बोलते. तर सुरुवात जी केली मी ती फक्त काळ्या रंगाने केली. काळ्या रंगामध्ये आपला जे बॉलपेनचं आहे बघा, हे जे आहे हे माझ्याकडे साधं बॉलपेन नाही, कलर पेन आहे. आपला जो रंगात म्हणजे वॉटर कलर मधला जो तुमचा काळा रंग असतो ना, तो हा आहे. हे वॉटर कलर पेन आहे. कॅमलचं कुठचं ब्रश पेन आहे, कॅमलिनचं ब्रश पेन आहे. आणि त्याच्यामधला काळा रंग मी घेतला होता. आणि ह्या काळ्या रंगामध्ये तुम्हाला दिसतंय की हे 3 रंग झाले आहे की नाही, मज्जा. सो दिस इज समथिंग विच वी विल बी सीइंग टुडे. जास्त टेक्निकल मी जात नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, हे जे आहे हे फार मिखाईल स्वेत नावाच्या रशियन केमिस्टनी ही शोधून काढलं होतं पहिल्या. त्यांनी काय केलं की झाडाचे रंग म्हणजे आता आपण लाल कोबी, बीट आणि जे आपण हिरवा रंग पानाचा म्हणतो, क्लोरोफिल ज्याला, हे एकच रंग नाहीये, त्याच्यामध्ये अनेक रंग आहेत. क्लोरोफिल जर तुम्ही घेतलं किंवा साधा फुलाचा कुठचा रंग काढला किंवा बीटरूटचा रंग तुम्ही काढला, येस, नॅचरल कलर्स, करेक्ट निधी. तर तुम्ही हे जे रंग वेगवेगळे काढले आणि जर तुम्ही असे सेपरेट केले, आता ही जी टेक्निक आहे ती मी दाखवते त्याप्रमाणे जर का आपण सेपरेट केले ते रंग, तर आपल्याला त्याच्यामध्ये यू विल बी सीइंग दॅट इट्स अ मिक्सचर ऑफ कलर्स. इट्स नॉट अ सिंगल कलर. सिंगल कलर नाहीये तो, एक कलर नाही. म्हणजे दिसताना मला हा काळा दिसतो, पण ज्या वेळेला मी तो म्हणजे आता मी जे आपण बघणार आहोत, तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा काळा रंग नाही आहे, या काळ्या रंगामध्ये हे 3 रंग मिश्रण आहे. इट्स अ मिक्सचर ऑफ 3 डिफरंट कलर्स. ओके, सो लेट अस हॅव अ लुक ॲट इट.
तर कसं करणार, तर ह्याला ही जी टेक्निक आहे ह्याला म्हणतात पेपर क्रोमॅटोग्राफी. आता क्रोमॅटोग्राफीचे अनेक प्रकार आहेत. त्यातलं एक अगदी म्हणजे खूप खूप सारे आहेत. तर त्यांची नावं गॅस क्रोमॅटोग्राफी, थिन लेड क्रोमॅटोग्राफी. दिस इज वन एक्झाम्पल ऑफ थिन लेड क्रोमॅटोग्राफी किंवा पेपर क्रोमॅटोग्राफी. का? कारण ह्याला आपण पेपर वापरतो. वी आर युझिंग पेपर. इज एव्हरीबडी फॉलोइंग? प्रत्येकाला कळतंय? एम आय द स्पीड इज ओके? Am I going fast? Okay, fine. गुड. सो आता या थँक्यू. हा जो आता पेपर आहे, हा जो खास पेपर आहे त्याला क्रोमॅटोग्राफी पेपर किंवा आपला वॉटमॅन पेपर म्हणतात. ओके, WHATMAN. काय? वॉटमॅन पेपर. WHATMAN. हा पेपर जो आहे तो मी घेतलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिसते की मी मागची बाजू दाखवते, पुढच्या बाजूला मी एक आयताकृती रेक्टँगल काढून घेतलाय. सो दिस इज समथिंग ॲज द क्रोमॅटोग्राफी पेपर. त्याच्या आधी मला अजून एक तुम्हाला पेपर दाखवायचा आहे. हा सुद्धा आहे. हा एक पेपर आहे, तो फिल्टर पेपर आहे. हा जो फिल्टर पेपर आहे तो आपण शाळेमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये वापरतो. ह्याच्याने आपलं फिल्ट्रेशन होतं. कदाचित ह्याच्यावर पण असं होऊ शकेल, मी प्रयत्न केलेला नाही, मी करून बघीन, पण मी ह्या वॉटमॅन पेपरवरती करून बघितलंय असं. पण हा फिल्टर पेपर हा ब्लॉटिंग पेपर सारखा आहे. पण ह्याच्याने काय होतं की जेव्हा आपल्याला एखादं मिश्रण सॉलिड आणि लिक्विड असेल तर ते आपल्याला सेपरेट करता येतं ह्याच्यामधनं. तर हा फिल्टर पेपर आहे आणि हा आहे तो वॉटमॅन पेपर आहे. आपण वॉटमॅन पेपर वापरणार आहोत. तर आता त्याच्यासाठी काय केलंय, मी हा रेक्टँगल काढून घेतलेला आहे. आय होप सगळ्यांना, आणि तो 3.5 बाय 3.5 बाय 10 सेंटीमीटर्सचा आहे. 3.5 बाय 10 ह्याचा आहे सेंटीमीटरचा, असा तो काढून घेतलाय. का? कारण मला त्याची पेपरची अशी स्ट्रिप बनवायची आहे. ओके, असा रेक्टँगल बनवायची किंवा अशा आयताकृतीचा ही पेपर हवाय. तर मी तो कापते. फाईन. तर आता हा जो पेपर आहे ही पेपरची आपला बेस कळलं. आणि ह्याच्यामध्ये ह्याला पेपर क्रोमॅटोग्राफी त्याच्यामध्ये पेपरचं काम काय आहे तर स्टेशनरी फेज त्याला म्हणतात. स्टेशनरी स्टेशनरी म्हणजे एका जागी निश्चल असणं. सो त्याला ती जो आहे फेज फेज म्हणजे एक दोन गोष्टी. म्हणजे आता इकडे दुसरं एक दाखवायचं मला. हा जो आहे तो माझ्याकडे पाण्याने पाणी आहे हे त्याच्यामध्ये. हा तो बीकर आहे आणि ही वॉच ग्लास आहे. ओके, हा बीकर जो आहे तो आपलं त्याच्यामधलं जे पाणी आहे आतमध्ये मी भरलंय पाणी, तर ते जे आहे त्याला कॅरियर किंवा मोबाईल फेज म्हटलं जातं. आय होप यू कॅन सी इट. हा, हे जे आहे ते पाण्याने भरलेलं आहे. पाणी एवढं एवढं आहे अगदी, म्हणजे किती साधारण खालून एक 1 cc एवढा असेल. सॉरी, आय थिंक नॉट एबल टू शो. हा, हे जे आहे ते पाणी तुम्हाला दिसेल की इट इज थोडं मी भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि दॅट इज गोइंग टू ऍक्ट ॲज अवर मोबाईल फेज. ओके, तर तो जो बीकर मधलं पाणी आहे ते मोबाईल फेज आहे. मोबाईल म्हणजे जे आपल्या त्या मी आता ह्याच्यावरती ही जी ह्याला म्हणतात स्टेशनरी फेज, आणि हे जे आहे पाणी ते मोबाईल फेज. मोबाईल फेज इन द सेन्स पाणी ते आपलं आपण ह्याच्यावरती काळ्या रंगाचं जे रंगाचं मिश्रण आहे ते कसं एवढं इतक्या वरती गेलं. तर मी वरती नव्हतं केलं. तुम्हाला दिसेल की इथे मी एक लाईन काढून घेतलेली आहे. त्या लाईनवरनं तिला बेस लाईन म्हणतात किंवा ती माझी सुरुवातीची लाईन आहे. तिथे मी काळ्या रंगाच्या जे मी हा दाखवला होता वॉटर कलरचं पेन, त्यांनी मी एक लाईन करून घेतली होती. आणि ती लाईन कोणी हे केलं होतं, हे पाणी जे आहे जे मोबाईल म्हणजे जे वरपर्यंत त्याला खेचत नेणार. अच्छा, आता एक तुम्ही विचार करा, हे वरती चाललंय म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने चाललंय. बरोबर, कारण गुरुत्वाकर्षणाचा जो पुल आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल आहे तो इट इज डाऊन. सो दिस इज नोन ॲज असेंडिंग क्रोमॅटोग्राफी. ह्याला म्हटलं जातं असेंडिंग क्रोमॅटोग्राफी. आय होप इट्स क्लिअर. आपण पेपर क्रोमॅटोग्राफी करतोय. क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय? इट इज अबाउट कलर
म्हणजे जे कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर विच कॅन बी सेपरेटेड. आता नीड नॉट बी कलर्ड, दरवेळेला कलर्ड असेलच असं नाही, पण सुरुवात त्याची झाली ती मिखाईल स्वेत ह्या रशियन केमिस्टनी रंगीत झाडाचा जो अर्क आहे ते रंगीत त्यांनी क्लोरोफिल घेतलं किंवा त्यांनी दुसरं फुलांचा जो पिगमेंट्स आहेत ते घेतले आणि त्याच्यावरनं त्यांना दिसलं की इट वॉज सेपरेटेड इन द फॉर्म ऑफ बँड्स. बँड्स म्हणजे हे जे आहे त्याला बँड्स म्हणतात. हा जो आहे तो माझा लाल रंगाचा बँड आहे, हा जो आहे तो ऑरेंज रंगाचा बँड आहे. समजा तुम्ही आता हे इमॅजिन करा की हे जे आहे ते एखाद्या आपण नळकांडीत भरलंय, म्हणजे आता ही समजा नळकांडी आहे, तिच्यामध्ये आपण ह्या रंगांचं मिश्रण असं सोडलं तर आपल्याला नक्कीच बँड्स मिळतील किंवा असे सुरेख त्या पद्धतीचे अशा रिंग्स मिळतील. म्हणून त्याला नाव पडलं क्रोमॅट. त्यांनी नळकांडीत भरला आणि नंतर त्यांनी ते बँड सेपरेट जसे होत गेले तसतसे तो कापत गेला आणि त्यांनी सेपरेट केले त्या रंगाचे मिश्रण. तर मी आणखीन त्याच्याबद्दल बोलेन, पण मी आता सुरुवात करते कारण ते पाणी जे आहे ते खेचून द्यायला जरा वेळ लागेल आपल्याला. तर म्हणून लेट मी स्टार्ट विथ दिस. आता एक लक्षात घ्या की हे जे आहे ह्याची लेवल जी पाण्याची आहे त्याच्यापेक्षा वरती मी लाईन घेणार, बेस लाईन घेणार आहे. का? कारण एक लक्षात घ्या की समजा मी ती बेसलाईन जर का त्या पाण्याच्या आतमध्ये घेतली तर माझं जे काळ्या रंगाची जी लाईन आहे ती खेचली जाईल पाण्यात, पाण्यात विरघळता कामा नये. पाणी जे आहे ते ह्या पेपरवरनं हळूहळू वर चढून माझी ती काळ्या रंगाची लाईन खेचून वरती घेऊन जायला पाहिजे. आय होप समजते तुम्हाला सगळ्यांना की काळ्या रंगाची जी लाईन आता मी करणार आहे, थांब मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता मी ही पेन्सिलनी लाईन करून घेतली आहे. येस, तर मी का पेन्सिलनी बघा किती वर करून घेतले ती लाईन, यू कॅन अंडरस्टँड. खूपच वर करून घेतले म्हणजे माझा जर पेपर असा राहिला तर ती लाईन बघा किती वर आहे. का? कारण जर का ती पाण्याच्या आतमध्ये गेली तर माझा पाण्यात रंग खाली जाईल आणि विरघळून जाईल, मग पाणी वरती त्या रंगाला खेचून घेऊन जाणार नाही. पण आपल्याला तसं नकोय. आपल्याला काय हवंय की पाणी इज द मोबाईल फेज. मोबाईल म्हणजे मूव्ह होणार आहे, वरती चढत जाणार आहे आणि दॅट इज गोइंग टू बी कॅरिंग द कलर्स, ब्लॅक कलर and it will take above the and slowly it will take on the paper. म्हणजे पेपर वरती हळूहळू ते चढत जाणार आहे. मग आता ह्याच्यात पेपरचं काय काम होतंय, एक मिनिट आपण सुरू करूया. आय होप एव्हरीबडी इज फॉलोइंग. म्हणजे मी 7th 8th 9th 10th ला नाही विचारत आहे. जर का त्यांच्यापेक्षा म्हणजे 7वीच्या वर्गापेक्षा खाली जी स्टुडंट्स आहेत ह्यांना समजतंय का? कारण तुम्हाला हा चॅप्टर झालेला नाहीये पण थोडं कळतंय का तुम्हाला आपण काय करतोय, आपण रंगांचं सेपरेशन करतोय पेपर वापरून आपण रंगाचं, म्हणून त्याला म्हटलं जातं पेपर क्रोमॅटोग्राफी. ओके, फाईन. सो मी काय केलं, मी एक क्रोमॅटोग्राफीचा पेपर घेतला ज्याला वॉटमॅन पेपर म्हणतात, बरोबर. तो पेपरवरती आता ही मी काळी रेघ मारली आहे. आता बघूया, माझं हे बीकर आहे त्याच्यामध्ये आता मी ते खाली घेते. सो दिस इज द ओके. आणि आता मी आता हे ताट राहायला पाहिजे. काय होईल, आणि हा त्याच्यामध्ये वॉच ग्लासचा उपयोग काय, ही जी वॉच ग्लास मी वरती ठेवली आहे त्याच्यावरती झाकणी म्हणून, काय गरज आहे तर कारण हे पूर्ण सिस्टीम, ही जी सिस्टीम आहे हे म्हणजे एखाद्या रिॲक्शन वेसल सारखं. रिॲक्शन वेसल म्हणजे ही जी आहे आता एक खोली सारखी झाली आणि ती सॅच्युरेट व्हायला पाहिजे. सॅच्युरेट म्हणजे पूर्ण पाण्याचे जे वेपर्स जे काही हळूहळू होत आहेत त्याच्यामध्ये ती त्यांनी पूर्ण हे पाण्याचं जे वेपर्स किंवा ड्रॉपलेट्स आहेत त्यांनी हा पूर्ण बीकर भरला पाहिजे. म्हणून मी उघडा ठेवत नाहीये, मी त्याला झाकणी लावून जिला आपण वॉच ग्लास म्हणतो तिने बंद केलंय. पण आता हा जो पेपर आहे तो असा वाकडा वगैरे होता कामा नये. का? साधं कारण आहे की तो हळू वर जायला पाहिजे, सरळ रेषेत वर जायला पाहिजे. हे एकच तत्व त्याच्या मागचं आहे की पाणी जे आहे ते वरची एका सरळ रेषेत त्याला खेचून घ्यायला पाहिजे.
एक मिनिट, आता त्याच्यासाठी काय आपण गंमत करायची आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे कॉटन बड्स असतीलच नक्कीच. कॉटन बड्स जे आहेत किंवा आपल्याकडे आपल्या हिराची काडी किंवा तर त्याला मी काय केलंय की ते बड्स जे आहे ते बाजूला काढून टाकलंय आणि मी त्याच्याऐवजी चिकट क्ले असतं ना, क्ले, ते लावलंय या दोन्ही साईडला. ओके, हे जे आहे ते क्ले लावलंय मी दोन्ही साईडला. आणि आता त्याला मी हा पेपर चिकटवते. चिकटपट्टीने मी हा पेपर चिकटवून घेते. एक मिनिट हा, मला जर फक्त चिकटवून, आणि मग तो मी उभाच्या उभा सोडणार आहे आपल्या मोबाईल फेज मध्ये. मोबाईल फेज म्हणजे वॉटर इज कॉल्ड ॲज दी मोबाईल फेज, राईट. सो त्या पाण्यामध्ये मी तिला सोडणार आहे. आणि पेपरला काय म्हटलं आपण, स्टेशनरी फेज. सो एक आहे आपला स्टेशनरी फेज आणि एक आहे आपला मोबाईल फेज. फाईन, गुड. सो शक्यतो वाकडा होता कामा नये. फाईन. सो आता ही झाली आहे अरेंजमेंट रेडी. ओके, फाईन. सो दिस इज इट. आता हे मी या बीकर मध्ये ठेवते, राईट. Fine. And here I have closed it. Okay. I hope it is clear to you people. आणि एकदा ही सिस्टम अरेंज केली की मग हलवता कामा नये. आता बघा, पाण्याची लेवल आहे ती खाली आहे खूप. जर का आता पाणी हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी वर जाणार आहे. अगेन्स्ट ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बाजूने आपल्याला. सो इट इज कॉल्ड ॲज असेंडिंग. असेंडिंग म्हणजे चढतंय. सो इट इज गोइंग टू गो अप आणि इट विल कॅरी द कॉम्पोनंट्स ऑफ द कलर. तुम्हाला दिसतंय आता तो काळा रंग हळूहळू वरती चढायला लागलाय. ओके, सो स्लोली स्लोली. आता मग पेपरचं काय काम आहे ह्याच्यामध्ये, काम कोण करतंय, मोबाईल फेज. मोबाईल फेज कोण आहे, इट इज द वॉटर, करेक्ट. आता ह्याच्यामध्ये पाण्याचीच गरज नाही. इज इट क्लिअर, एव्हरीबडी कॅन सी इट. Madam, it is visible. Yes, sir. Thank you. So what is happening is that black color, it is now getting, see तुम्हाला दिसेल की रेड कलर आता दिसायला लागलाय आपल्याला. आता जे मी हे जे तुम्हाला स्ट्रिप दाखवली होती ह्याच्यामध्ये ब्लू वरती आहे, त्याच्यानंतर ऑरेंज आणि मग रेड कलर. मग असं ब्लॅकच्या ब्लॅक अख्खाच्या अख्खा का नाही वरती गेला, सरळच्या सरळ. जर का तिन्ही कंपोनंट्स वेगवेगळे का झाले, का नाही ती स्ट्रेट ब्लॅकची लाईन स्ट्रेट वर गेली, कारण ह्याच्यामध्ये आता काम कोणाचं येत आहे, तर आपला जो स्टेशनरी फेज कोण आहे, तर पेपर आहे. ओके, पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये पेपर इज स्टेशनरी म्हणजे इट इज नॉट गोइंग टू मूव्ह, तो निश्चल आहे. मग तो काय करतो, तो काही जे कंपोनंट, आता लाल जो रंगाचा आहे तो जास्त काळ पेपरवर राहतोय. ओके, तो जास्त काळ पेपरवर जातोय म्हणून तो जरा कमी स्पीडनी वरती खेचला जातोय. मग कमी काळ पेपरवर कोण राहतं, तर ब्लू कलर. समजतं तुम्हाला, हे ब्लू कलर जो आहे तो कमी काळ पेपरवर थांबतोय, तो पटकन पाण्याबरोबर वर जातोय म्हणून तो पहिला नंबर त्याचा आहे. त्याच्यानंतर ऑरेंज कलर जो आहे तो तितक्या स्पीडनी जाऊ शकत नाही, तो दोघांच्या मधला स्पीड आहे, कोणाच्या रेड आणि ब्लूच्या मधला त्याचा जो स्पीड आहे, त्यामुळे तो त्या दोघांच्या मध्ये, म्हणजे मोबाईल फेज आणि स्टेशनरी फेज ह्या दोघांमध्ये काय होत आहे, टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे आपण रस्सी खेच म्हणतो ना, तसं होत आहे. मोबाईल फेज म्हणताय चल तू माझ्या बरोबर, स्टेशनरी फेज म्हणतोय नाही नाही तुला इथे थांबायला पाहिजे. तर पेपर काय करतोय, खेचून ठेवायला बघतोय रंगाला, पण मोबाईल फेज पाणी आहे ते आपल्या बरोबर खेचून घ्यायला बघतंय. सो त्याच्यामुळे ही जी रस्सी खेच आहे ह्याला म्हणतात पार्टिशन. ह्याला काय म्हणतात, पार्टिशन. इट इज अ पार्टिशन बिटवीन द मोबाईल फेज as well as the stationary phase. पार्टिशन इज समथिंग ॲज रस्सी खेच सारखं आहे की एक
इट इज कॉल्ड ऑल्सो कॉल्ड ॲज अ पार्टिशन क्रोमॅटोग्राफी. कारण ह्या पाणी आणि तुमचा पेपर या दोघांमध्ये तो एक म्हणजे धरून ठेवायला बघतोय असं. तर ते म्हणजे म्हणून त्याला पार्टिशन क्रोमॅटोग्राफी सुद्धा म्हणतात. तर ही झाली आहे पेपर क्रोमॅटोग्राफी. तसंच आपण अशाच पद्धतीने त्याला दुसरी होऊ शकते थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. आता थिन लेअर क्रोमॅटोग्राफीसाठी काय होईल माहितीये की अशाच टाईपचं काचेचे तुकडे असतात, काचेचे असे पीसेस असतात आणि त्याच्यावरती म्हणजे आता ह्याच आकाराचे साधारण ही पेपर आहे त्याच्याऐवजी आपण काच घेऊ आणि त्या काचेवरती आपण तुमचं सिलिका किंवा अल्युमिना असा बेस देतो आपण आणि मग जसा जसा आता पेपर म्हणजे काय सेल्युलोज. पेपर म्हणजे सेल्युलोज आहे. तर त्या सेल्युलोज मध्ये सुद्धा पाणी असतं. मग तशाच टाईपचं आपण कोटिंग जे असतं त्या आपण दुसऱ्या काचेच्या प्लेटला देऊ शकतो आणि त्याच्यावरती आपण सिलिका किंवा अल्युमिनाचं कोटिंग देऊन त्याच्यावरती सुद्धा ही क्रोमॅटोग्राफी करू शकतो. तर अशा पद्धतीचं थिनलेट. तसंच गॅस क्रोमॅटोग्राफी सुद्धा एक टेक्निक आहे. गॅस क्रोमॅटोग्राफीमध्ये गॅस इज द मोबाईल फेज. गॅस असं आणि ते मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये आता ह्याचा उपयोग कुठे होतो हे झालं साधं रंगाचं काम. पण ह्याचा तुमचं फार्मा इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे औषधं किंवा तुमचं फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा एखादं अननोन कंपाऊंड तुम्ही केलं किंवा अननोन केमिकल तुम्ही केलं तर मग ते शोधून काढायला ही साधी सिंपल टेक्निक आहे. से आता एखादी रिॲक्शन लावली ती पूर्ण झाली की नाही म्हणजे एक साधा उदाहरण म्हणजे घरी आपण नेहमी बघतो की आई जेवण करते आणि जेवण करताना आपल्याला चव बघायला देते. का बघायला देते की झालंय का, मीठ कमी आहे का किंवा पूर्णत्वाला गेलंय का, हे शिजलंय का. तर हे कसं चव बघून कळतं. पण क्रोमॅटोग्राफीचा जो आपण उपयोग केला ना तर रिॲक्शन झाली का रिॲक्शन मध्ये आपल्याला कळणार कसं झालीये की नाही माझी. तर समजा मला एखादी रिॲक्शन A2+B केल्यानंतर C+D झालंय की नाही हे कसं बघायचं मला. तर मी क्रोमॅटोग्राफी यूज करू शकते. म्हणजे A आणि B हे मी असे प्लॉट करू शकते. जसं आता मी इथे एक लाईन टाकली त्याच्याऐवजी तुम्ही टिपके पण टाकू शकता. म्हणजे यू कॅन पुट स्पॉट्स ओव्हर देअर. ओके. म्हणजे आता मी ही जी बेस लाईन आहे इथे तर ह्या बेस लाईन वरती मी असे स्पॉट टाकू शकते. ओके. आता ह्याच्यामध्ये इफ यू कॅन सी आय हॅव मेन्शन ए बी आणि आर. तर ए इज माय रिॲक्शन. ए माझं एक कंपोनंट रिॲक्शन मधलं, बी माझं दुसरं कंपोनंट रिॲक्शन मधलं, आर म्हणजे माझं रिॲक्शन मिक्सचर. तर मी इथे रिॲक्शन मिक्सचर टाकू शकते, ए आणि बी पण टाकू शकते आणि जसं जसं माझं रिॲक्शन मिक्सचर वर जाईल तसं तसं ए आणि बी वेगवेगळ्या अंतराने सेपरेट होतील. आता आपल्याला माहितीये की का सेपरेट होत आहेत ते. कारण ए आणि बी दोन्ही एकाच स्पीडनी धावणार नाही. तुम्ही सुद्धा धावण्याच्या ह्याच्यामध्ये भाग घेता तर तुमचा मित्र काही तू आणि तुम्ही जेव्हा धाव घेता त्यावेळेला दोघंही जेव्हा धावत असतात त्यावेळेला स्पीड वेगवेगळाच असतो ना तुमच्या दोघांचाही. त्यामुळे एक एक अगदी पटकन फिनिश लाईन पर्यंत जाऊ शकतो किंवा शर्यत पटकन जिंकू शकतो. तर दुसरा जो आहे तो मागे राहू शकतो. तर आता हे आपली फिनिश लाईन कुठे आहे ही जी वरती आहे तिथे आपल्याला थांबायचं येऊन. म्हणजे साधारण हा पेपर वरपर्यंत आता बघूया कितपर्यंत जात आहे. आता बघितलं अर्ध्यावरती गेलाय. तुम्हाला अर्ध्यावरती दिसत असेल तर ब्लू कलर आता दिसायला लागलाय. रेड ऑलरेडी आपल्याला सुरुवातीलाच दिसलाय पण अजून पण ब्लॅक हे दिसतच आहे मिश्रण. अजून ऑरेंज सेपरेट झालेला नाहीये. सो आपल्याला इथे कळत नाहीये. पण हळूहळू तो होईल कारण आपली जी फिनिश लाईन आहे ती जवळजवळ बीकर मध्ये वरती अगदी टॉपला येईपर्यंत आपल्याला ते चालू ठेवायचंय. तर आता इथे काय चालू आहे ह्याच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे. कोणामध्ये चालू आहे आपल्या पेपर जो आहे तो धरून ठेवतोय आणि पाणी जे आहे ते त्याला वरती नेण्याचा प्रयत्न करतोय. तर हे दिस इज कॉल्ड एज असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. मग आता असेंडिंग जर मी म्हणतेय तर मग दुसरं काय होऊ शकतं. तर दुसरं म्हणजे डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी. डिसेंडिंग म्हणजे मी उलट्या बाजूनी धरलं तर म्हणजे उलट म्हणजे वरनं पाणी सोडलं तर. मग जेव्हा मी वरनं पाणी सोडते तर त्यावेळेला काय होतं की इट इज गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जात आहे. म्हणजे आता हे कसं पाणी असं वर चढतंय ना त्याच्याऐवजी समजा आपण वरती टब घेतलेलं म्हणजे इथे जिथे मी वॉच ग्लास ठेवले त्याच्याऐवजी मी इथे वरती थोडं आता वर घेते.
वरती मी पाण्याने भरलेला टब ठेवू शकते आणि त्याच्यामध्ये मी माझा पेपर ठेवू शकते आणि मग पाणी खाली उतरेल. पाणी वरनं खाली, म्हणजे पावसाच्या वेळेला जसं पाणी आपल्या भिंतीवरनं खाली ओघळतं की नाही तसं. मग ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने. सो दॅट इज कॉल्ड ॲज डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी. आता असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये काय फरक होतो की असेंडिंग हळू जात आहे. का हळू जात आहे? कारण इट इज गोइंग अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. फोर्सच्या विरुद्ध दिशेने आहे म्हणून ते हळू चाललंय. पण ज्या वेळेला ते जेव्हा इट इज डिसेंडिंग क्रोमॅटोग्राफी ती फास्ट होणार. का? कारण गुरुत्वाकर्षण सुद्धा त्याला म्हणजे आपल्याला ती क्रोमॅटोग्राफीसाठी मदत करणार त्यावेळेला, कारण ते पाणी जे आहे ते खाली खेचलं जात आहे. समजते तुम्हाला सगळ्यांना? आय होप इट इज क्लिअर. फाईन. सो दिस वॉज इट. तर मी आता मगाशी काय सांगत होते की मी ए, बी आणि आर केलंय. तर त्या ए, बी म्हणजे माझं रिॲक्शन मधला ए आणि बी आहे आणि आर माझी रिॲक्शन मिक्सचर आहे. तर जसं वरती वरती जाईल तसं ए वेगळ्या ठिकाणी थांबेल, बी वेगळ्या ठिकाणी थांबेल. मग आर मध्ये जर का दोन्ही अदृश्य झाले, आर मध्ये दोन्हीही अदृश्य झाले तर माझी आणि नवीन काहीतरी तयार झालं तर मग मला ते ह्या साध्या पट्टीवरनं कळतंय. कारण आर मध्ये माझे ए आणि बी दिसत नाहीत, तर त्याच्याऐवजी नवीन काहीतरी दुसरे टिपके तयार झाले किंवा दुसरा रंग तयार झाला तर इट इज माय रिॲक्शन इज गोइंग फॉरवर्ड. पण समजा असं झालंच नाही, माझ्या रिॲक्शन मध्ये एक तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, ए आणि बी जसेच्या जसे आहेत असं जर का झालं तर माझी रिॲक्शन होत नाहीये. ह्याचा अर्थ मी वेळ घालवायचा नाही, मी ती रिॲक्शन बंद करायची. कारण किती काय मी थांबणार? 1 तास, 2 तास, 3 तास? तर तसं शक्य नाहीये. सो आय नीड टू स्टॉप माय रिॲक्शन, और दॅट इज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आय अंडरस्टँड की मला रिॲक्शन कंटिन्यू करायची की नाही. हे एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरं ऍडव्हान्टेज म्हणजे ज्या वेळेला एखादं मिक्सचर आल्यानंतर प्युअर आहे की नाही, ते किती प्रमाणात शुद्ध आहे, शुद्धतेचा. आता समजा मला हे माहिती नसतं टेक्निक, तर मला काय वाटलं असतं की हा काळाच रंग आहे, काळा रंग हा एकच रंग दिसतोय मला. आपण ज्या वेळेला रंग वापरतो, आपण हा आताच काळा रंग घेतला, पण with that line drawn by the pencil, no, graphite is not being carried over here. That was a good question. मला आता इकडे एक प्रश्न दिसला की ग्राफाइट ती जी लाईन आहे ती, you can see it is still there. You can see that. See, the graphite line is still there. हा प्रश्न छान विचारला होता. ग्राफाइट माझ्या ह्याच्यानी जात नाही कारण इट इज वॉटर अँड कार्बन इज नॉट सोल्युबल इन वॉटर. अंडरस्टँड दॅट. जर का तिथे मी दुसरं सॉल्व्हंट वापरलं असतं, सॉल्व्हंट म्हणजे द वन विच इज, सी आता आपल्याला छान थोडे रंग सेपरेट होताना दिसत आहेत. इवन ऑरेंज कलर मला दिसतोय, मला माहिती नाही तुम्हाला दिसतोय की नाही तो. लेट मी पिन अँड जस्ट सी. स्लाइट ऑरेंजिश दिसतंय इथे. and you can see, but blue you can see is running faster. त्याचा अर्थ जी ब्लू रंग आहे तो जास्त काळ पेपरवर राहत नाहीये, तो मोबाईल फेस बरोबर निघतोय. त्याच्यानंतर जो ऑरेंज कलर आहे तो इथे, आणि रेड इज ट्राइंग टू बी ऑन द पेपर. ओके, सो लेटर ऑन विल बी गेटिंग दिस विल बी अवर फायनल आउटकम. हे जे आहे ते आपलं शेवटी आपल्याला असं दिसणार आहे सेपरेशन. ऑफकोर्स मी लाईन नसती मारली, मी नुसता एक गोळा केला असता किंवा गोल केलं असतं तर मला फक्त एवढंच दिसलं असतं. छान दिसतात ते कलर सेपरेशन जे आहे. जर तुम्ही नुसते म्हणजे असे पॉइंट्स केले ना छोटे तर ते अजून सुंदर दिसतं. पण मी सध्या तसं केलं नाही कारण कधी कधी काय होतं ते वाकडं जाऊ शकतं आणि मग ते बरोबर दिसणार नाही, म्हणून मी एक स्ट्रेट लाईन घेतली आहे त्या ह्याला. तर दिस इज अबाउट असेंडिंग पेपर क्रोमॅटोग्राफी. सो गॅस क्रोमॅटोग्राफी अगेन परफ्युमरी मध्ये येऊ शकतं किंवा तुम्हाला एखाद्या प्युरिटी म्हणजे किती शुद्ध आहे हे शोधून काढण्यासाठी होऊ शकतं. सो इट इज यूज इन फार्मा इंडस्ट्री, इट इज यूज इन केमिकल इंडस्ट्री, बायोकेमिस्ट्री मध्ये किंवा मेडिसिन सेपरेट करण्यासाठी अनेक ठिकाणी एकदम cheapest and can we use any other? Yes, you can. The sky is the limit. तुम्ही काहीही घेऊन जे पाण्यामध्ये, आता ह्या सॉल्व्हेंट मध्ये हा वॉटर कलर आहे,
जर का मी ह्याला अक्रेलिक कलर वगैरे वापरला तर कदाचित होणार. जे पाण्यात सल्युबल आहेत त्याला तुम्ही कोणतेही रंग घेऊ शकता. इव्हन त्यात काय झालं, लाल बीटरूटचा रंग घेऊन तुम्ही करू शकता. समजा तुम्हाला असं वाटलं तर थोडंसं जेव्हा घरी बीट असतं तर ते किसून सुद्धा, फक्त तुम्हाला हा पेपर हवाय आणि बीटरूट मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की इट इज जस्ट नॉट रेड, इट इज सम डिफरंट कलर. सो यू कॅन, या इवन क्लोरोफिल आपलं पानं जी असतात ना ती सुद्धा आपण त्याचा ठेचा केला आणि त्यातनं थोडस जर का आपण ते जे एक्स्ट्रॅक्ट केलं आणि जर का असं स्पॉट केलं तर आपल्याला सुंदर म्हणजे हे सेपरेशन मिळू शकेल. आज माझ्याकडे नाहीये, नाही तर मी ते करून सुद्धा दाखवलं असतं. मे बी नेक्स्ट टाइम आय डू दॅट अँड शो यू हाऊ इट हॅपन्स. अँड सो दिस इज इट अबाउट क्रोमॅटोग्राफी. सो फर्स्ट, ऍज आय सेड की क्रोमॅटोग्राफी मध्ये अनेक प्रकार आहे, हा त्यातला एक प्रकार आहे पेपर क्रोमॅटोग्राफी. वी कांट यूज, मे बी यू कॅन ट्राय, मला नक्की माहिती नाही, पण ब्लॉटिंग पेपर वगैरे जर का आपण वापरला ना तर त्याच्यामध्ये शाई स्प्रेड होते. पण ओल्या पाण्याने ना तो चिकचिक होऊन जातो, म्हणजे असा चिपाट होऊन जातो. त्यामुळे आय डू नॉट नो हाऊ लॉंग इट विल सस्टेन द वॉटर, लिबलिबीत होऊन जातो, म्हणून तो पेपर कदाचित वापरता येणार नाही, ब्लॉटिंग पेपर. पण हा पेपर कसा आहे, पाण्यामध्ये सुद्धा बघा किती अजून लिबलिबीत झालेला नाहीये, ताटच्या ताट आहे आणि इट इज सस्टेनिंग दॅट वॉटर. सो ऍज द वॉटर इज गोइंग अप. बाकी बीकर आणि हे तुम्ही काही घरातलं ग्लास वगैरे घेऊ शकता, पण ते हलवायची नाही सिस्टीम, एक लक्षात ठेवा. हलवलं तर काय होणार, तो पूर्ण जो आता ही सिस्टीम सेट झाली, कोणतीही रिॲक्शन जी असते ती इट इज नाव गोइंग ऑन ऍट इट्स ओन स्पीड. जर का मी ती हलवली तर मग ते सगळं वेडवाकडं होणार. तर नेहमी एक काळजी घ्यायची असते की कोणतीही रिॲक्शन किंवा कोणती तो त्या दिलेल्या वेळेसाठी किंवा ह्याच्यावर आपण वाट बघायचं, किंवा त्याला अगदी धसमुसळेपणा, यू शुड नॉट बी व्हेरी यु नो केअरलेस आणि वाटेल तसं धडाधड धडाधड करायचं नाही. त्याच्यासाठी तुम्ही तेवढा पेशन्स हवा किंवा तेवढा शांतपणा हवा किंवा तेवढा डिसिप्लिन हवा. सो दॅट शुड बी देअर. सी, एक लक्षात घ्या की कोणती गोष्ट आपण करते वेळी ना ती किती नीट होते, किती स्किलफुली होते, ह्याला सुद्धा मार्क असतात. मी केली म्हणून झालं नाही की मी अरे मी पेपर क्रोमॅटोग्राफी केलं आणि हे झालं सेपरेशन, असं नव्हे. तर ते किती सहजतेने आणि किती सुलभतेने आणि किती सुंदर करता येत आहे. कोणतीही गोष्ट करते वेळी माझा आजूबाजूला सुद्धा किती कचरा टाकलाय का नाही, मग मी तो कसा व्यवस्थित टाकलाय, मग मी सिंक मध्ये नाही ना टाकलंय. नॉर्मली केमिकल्स असतात ते सिंक मध्ये टाकायचे नसतात, कारण त्यांनी आपण ते शेवटी ड्रेन मधनं समुद्रात टाकतो. सो वी आर पल्युटिंग द एन्व्हायरमेंट विच इज ऑल्सो नॉट करेक्ट. तर हे सुद्धा आपण करते वेळी एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचं की आपण आपल्या एन्व्हायरमेंटला सुद्धा नाही ना खराब होऊ दे, त्या आजूबाजूच्या आपल्या पार्टनरच्या टेबलवरती पण आपण खराब करत नाही. आपलं टेबल किती सुरेख आहे, आपण जे करतोय ते आजूबाजूला स्पिलिंग नाहीये ना, ऍसिड्स नाही पडलेत किंवा काही रिॲक्शन मधलं कंपाऊंड नाही ना पडलंय, हे सगळं सुद्धा करते वेळी किंवा घरी सुद्धा कोणतेही काम करते वेळी आपण ह्या गोष्टी बारीक लक्षात ठेवायला पाहिजे की जे करतो ते नीट नेटकं व्हायला पाहिजे. जर का मी आता बोलता बोलता समजा बाजूला सरकवलं हे बीकर वगैरे, तर जो आता रेटनी ते चाललंय, आय विल बी डिस्टर्बिंग द रेट ऑल्सो. कारण आणखीन एक गंमत तुम्हाला सांगायची की आता ना ह्याच्यावरनं दिस इज कॉल्ड ॲज qualitative analysis. Right now what is going on is qualitative analysis. Qualitative म्हणजे what is present. Okay, I can quantify that. तुम्हाला कळतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस इज काय, हाऊ मच इज व्हॉट इज प्रेझेंट, आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस इज हाऊ मच इज प्रेझेंट. तर आता मी ह्याच्यामध्ये क्वांटिफाय पण करू शकते, म्हणजे ह्याचे रेट्स मिळू शकतात. आता हे म्हणजे काय, मला झालं ओके फाईन, मी विचारलं इकडे तुम्हाला, तुम्ही मला सांगणार की हा मिस काळ्या रंगामध्ये व्हॉट इज प्रेझेंट, red color, orange color and blue color is present. Fine, that is qualitative analysis. We have understood that black color is a component of three given colors. Which are they? Red, orange and blue. Fine, done. मग आता मी तुम्हाला सांगितलं, बरं मग ह्याची स्पीड काय आहे, हे प्रत्येक जण ज्या स्पीडनी चाललंय त्याचं स्पीड कसं काढणार आपण, तर त्याला म्हणतात RF व्हॅल्यू. त्या ज्या व्हॅल्यूला म्हणतात रिटेन्शन फॅक्टर और RF व्हॅल्यू. रिटेन्शन म्हणजे किती काळ रिटेन, टू रिटेन इज टू स्टॉप देअर किंवा टू वेट ऑन द पेपर.
म्हणजे किती काळ तो त्या पेपरवर आहे, म्हणून हाऊ फास्ट इट इज कॅरीड बाय द मोबाईल फेज. मग आता ते डिस्टन्स वरती आहे, म्हणजे ते अंतरावरती आहे. कोणतं अंतर? तर ही जी बेस लाईन आहे ती, आणि ही जी लाईन आहे ही, ही जी लाईन आहे, ही जी लास्ट लाईन जी माझी होणार आहे, दॅट विल बी माय फिनिश लाईन. द फिनिश लाईन टू माय बेस लाईन म्हणजे ही जी आहे, तिथून मी प्रत्येकाचं डिस्टन्स घेणार. म्हणजे रेडचं डिस्टन्स किती येत आहे, आणि सो दिस द होल थिंग विल बी माय सॉल्व्हंट. म्हणजे पूर्ण ब्लू लाईन पर्यंत इज कॉल्ड एज माय सॉल्व्हंट फ्रंट. म्हणजे माझा जो पाणी आहे ते शेवटपर्यंत. आता बघा, माझं जी ब्लू लाईन पर्यंत आहे, दॅट इज, इकडे तुम्हाला दिसतं, दॅट इज हाऊ मच इज द सॉल्व्हंट ट्रॅव्हलिंग. सॉल्व्हंट काय आहे? वॉटर इज द सॉल्व्हंट. ओके. आणि मग बेस लाईन पासून वरपर्यंत इज द सॉल्व्हंट फ्रंट. ओके. आणि ते डिस्टन्स मी कॅल्क्युलेट करणार आणि मग ते मेजर करणार. कॅल्क्युलेट म्हणजे मेजर करणार. आता ते मोजणार म्हणजे इथून पासून मी हा ब्लू लाईनी पर्यंत घेतलं. समजा आता मी अंदाज सांगते, एक 6 सेंटीमीटर आहे. ओके, दिस. अच्छा, म्हणजे मी ब्लू लाईन पर्यंत मी घेते. मी हे बघत नाहीये, मी एक तुम्हाला अंदाजे सांगते की समजा हे आहे 6 सेंटीमीटर. ओके. दिस इज कॉल्ड ॲज द सॉल्व्हंट फ्रंट, म्हणजे अख्खं बेस लाईन पासून फिनिश लाईन पर्यंत. ओके. सो आता the RF value is distance traveled by the solute upon the distance traveled by solvent. RF value is distance traveled by the solute upon the distance traveled by the solvent. ह्याचा अर्थ काय? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सोल्यूट. सोल्यूट कोणतं आहे? लाल रंगाचा इज अ सोल्यूट. सोल्यूट म्हणजे समजा आता साखर आणि पाणी. साखर जेव्हा पाण्यात डिझॉल्व्ह होते तेव्हा साखर इज अ सोल्यूट, वॉटर इज अ सॉल्व्हेंट. आय होप एव्हरीबडी नोज दिस. साखर इज सोल्यूट and water is the solvent and whole thing is called as a solution. Fine. So now here, yes. मग आता इकडे काय आहे? ह्या ब्लॅक मध्ये 3 कंपोनंट्स होते, तर आता त्या प्रत्येक इज द सोल्यूट. ओके. तर मग आता रेडचं कुठे आलंय? रेडचं जे आहे तर दिस इज, म्हणजे मी आता बेसलाईन पासून रेड पर्यंत मोजणार. बेसलाईन पासून म्हणजे आता ते समजा असेल 4 सेंटीमीटर झालं. ओके, 4 सेंटीमीटर. मग माझं सॉल्व्हंट फ्रंट किती होतं? 6 सेंटीमीटर. सो 4 डिवायडेड बाय 6. 4 डिवायडेड बाय 6. 6 काय होतं? 6 वॉज माय सॉल्व्हंट किती वर गेलंय. ओके. मग तसंच मग मी आता आले ऑरेंज कडे. ऑरेंजला कॅल्क्युलेट केलं बेस लाईन पासून. बेस लाईन विल बी माय 0. 0 पासून 5 सेंटीमीटर, म्हणजे 5/6. 5/6 ही ऑरेंजची झाली RF व्हॅल्यू. RF इज रिटेन्शन फॅक्टर. दॅट इज हाऊ लॉंग इट इज ऑन द पेपर. आणि सर्वात शेवटी ब्लू इज एक्झॅक्टली इक्वल टू द सॉल्व्हंट फ्रंट. सो 6/6. 6/6. 6 म्हणजे ते माझं पाणी, म्हणजे इट्स RF व्हॅल्यू इज 1. आर यू ऑल फॉलोइंग? इट्स RF व्हॅल्यू इज 1. मग ऑरेंजची किती असेल? 5/समथिंग. सो इट कुड बी 0.9 वगैरे काहीतरी. आणि जो रेडची असेल ती 4/6. आय होप इज इट क्लिअर टू एव्हरीवन? कळतंय तुम्हाला सगळ्यांना? व्हॉट एम आय ट्राइंग टू टेल यू? आय एम ट्राइंग टू क्वांटिफाय इट. कळलं? ओके, व्हेरी गुड. सो आपण काय करतोय? क्रोमॅटोग्राफी. विच क्रोमॅटोग्राफी? पेपर क्रोमॅटोग्राफी. आता तुम्हाला दिसतंय बघा, वरपर्यंत आलंय. या, देअर इट इज. सी, सो ब्युटिफुल सेपरेशन झालंय. तर आता सॉल्व्हंट फ्रंट ब्लू, ऑरेंज आणि रेड. सो हे तिन्ही आता हे सेपरेट होत आहेत. सो दॅट इज कॉल्ड ॲज पेपर क्रोमॅटोग्राफी. बट दिस इज क्वालिटेटिव्ह येट. आपण अजून क्वांटिफाय केलं नाही. क्वांटिफाय केव्हा करणार? जेव्हा आपण ग्रीन ऑल्सो इज लिटिल. ग्रीन आहे का? मला नाही, ते बाळ इट इज नॉट सेपरेटेड आउट प्रॉपरली, म्हणून ते ग्रीन वाटतंय. पण ब्लू आणि ऑरेंज आणि हे कलर जास्त दिसत. ग्रीन पण दिसतंय, बघूया. ग्रीन नाहीये. इट इज ब्लू आणि ऑरेंजचा जो हे लाईन एकत्र येते ना, दॅट इज लिटल बिट, बिकॉज इट इज मर्ज विथ ऑरेंज, ब्लू अँड ऑरेंज. सो म्हणून दॅट पोर्शन इज लुकिंग लाईक ग्रीन. बट अदरवाइज इट इज दोज 3 कलर्स. ओके. जर आता एक 2 मिनिटं थांबू आणि देन वी कॅन गो अहेड. ओके. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड.
एक मिनिट. या sorry. ओके, आता मी स्टॉप करते. हे बऱ्यापैकी वरती आलंय, सो लेट मी जस्ट स्टॉप दिस. ओके, आता हे छानपैकी जरा सुकवायला पाहिजे, कारण त्यातलं जे सॉल्व्हंट, पाणी वेळ घेतं, पण त्याच्याऐवजी आपण सॉल्व्हंट वेगवेगळे वापरू शकतो. वी कॅन यूज इथेनॉल. हे बघा, हे असं. You can use ethanol, ethyl acetate, you can use ऍसिटोन, अशी वेगवेगळी सॉल्व्हंट्स आपण वापरू शकतो ह्याच्यासाठी. बरं, त्याचे कॉम्बिनेशन्स पण असतात. आता हे 100% वॉटर आहे, इथे मी काय वापरलं, प्युअर वॉटर विच इज 100%. पण समजा आता मी वॉटर आणि अल्कोहोल वापरलं, वॉटर बिकॉज समजा हे सोल्युबल नसेल, जसं मगाशी विचारलं मला ग्राफाईट, ही ती ग्राफाईटची लाईन बघा तुम्हाला दिसते, इट इज स्टील देअर, इट हॅजंट मूव्ड. जर का ती मूव्ह झाली असती तर वरती, बिकॉज इट इज नॉट वॉटर सोल्युबल, कार्बन इज नॉट वॉटर सोल्युबल. त्यामुळे आपल्याला ती लाईन, मी 2 मिनिटं हे त्याला सुकत ठेवते इथे वरती. सो लेट इट स्टे ऑन द वॉच ग्लास. ओके, फाईन. सो समजा इफ इट इज नॉट सोल्युबल इन वॉटर, समजा आपल्याला वेगळा कंपाऊंड आहे विच इज वॉटर इनसोल्युबल, मग ह्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल, नॉर्मली आपण केमिस्ट्रीमध्ये यूज करतो, लाईक डिझॉल्व्ह लाईक. लाईक म्हणजे ज्या सॉल्व्हंटमध्ये जे सोल्युबल आहे. वॉटर मध्ये यू नो दॅट शुगर, सॉल्ट, दीज आर वॉटर सोल्युबल, बट कार्बन किंवा you can use some other organic compounds which are not. आता पेप्टाइड्स आपल्या शरीरामधले पेप्टाइड्स किंवा अमिनो ऍसिड्स, कारण आपलं शरीर जे बनलंय हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्सने बनलंय, हे जे आहे ते वॉटर सोल्युबल नाही आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्यावेळेला काय, यू यूज अ डिफरंट सिस्टम्स. नाउ विच आर दीज डिफरंट सिस्टम्स? सो यू यूज से ऑर्गॅनिक कंपाऊंड लाईक डिझॉल्व लाईक, म्हणजे सोल्युबल आहे तेच आपण वापरणार. मग त्याच्यासाठी आपण काय वापरू शकतो, ऍसिटोन वापरू शकतो, त्याच्यासाठी आपण इथाइल ऍसिटेट वापरू शकतो, इथर वापरू शकतो. आणि मग ह्याचे कॉम्बिनेशन्स असतात, म्हणजे 10, 90, 10, 80, 20, जसं, कारण हे ना अशी छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स करून आपण कायम पहिल्या फटक्यामध्ये आपल्याला कधीच येणार नाही. जेव्हा कंपाऊंड तुमचं नवीन असतं त्यावेळेला तुम्हाला अगदी लगेच असं मिळणार नाही. तुम्हाला त्याच्यासाठी ट्रायल आणि एररनी तुम्हाला तो सॉल्व्हंट सिस्टीम शोधून काढायला पाहिजे की कशामध्ये सोल्युबल आहे, मग त्याच्यानंतर काय पर्सेंटेज हवं त्या सॉल्व्हंटचं. म्हणजे मोबाईल फेज बद्दल मी सांगते की समजा एखाद्याचं तुम्हाला टीएलसी करायची असते. आता हे इतकं साधं सरळ दाखवलं. What is the name of that paper? The name of that paper is Whatman paper किंवा chromatography paper. Whatman, WHATMAN, Whatman paper, WHATMAN, Whatman paper त्याला म्हणतात. तर what I want to tell you all is this की it is not so easy done. म्हणजे नवीन जेव्हा असते कोणतीही सिस्टम तर त्याच्यासाठी आपण काय करायचं असतं, ट्रायल आणि एररनी बघायचं असतं की मोबाईल फेस काय हवी, किंवा मला असे प्रयत्न करून बघायचे की ह्याच्यात ते सोल्युबल आहे का. विल दॅट पेपर बी अवेलेबल इन स्टेशनरी? नो, इट विल नॉट बी अवेलेबल इन स्टेशनरी. मे बी केमिस्ट कडे विचारलं तर कदाचित मिळू शकेल की वॉटमॅन पेपर सारखा पेपर आहे का, किंवा स्टेशनरी मध्ये एखादा जाडा ड्रॉइंग पेपर जरा ट्राय करून बघा तुम्ही. थिक जीएसएम वाला पेपर असतो, थोडा थिक जीएसएम, जरा थिक पेपर असतो ना ड्रॉइंग पेपर, त्याच्यावरती जर होतंय का, कारण मी कधी बघितलं नाहीये. मे बी ऑल कॅन जस्ट ट्राय दॅट.
घरी बघायला अँड देन लेट मी नो की होतंय का असं. ओके, कारण पेपरचं थिक ते बघूया. कधी कधी काय होतं की खेचलं जाऊ शकेल. आय एम नॉट व्हेरी शुअर. ओके, पण या सो दिस इज नाव. हे आता ड्राय होत आहे, त्याला जरा ड्राय करायला मी ठेवलं. आणि आता दिस इज गोइंग टू बी काइंड ऑफ, आता हा जो आहे तो माझा पूर्ण सॉल्वंट. दिस इज व्हॉट इज प्रेझेंट. आता हे जे झालंय त्याला व्हॉट इज प्रेझेंट. पण आता हाऊ मच इज प्रेझेंट करायचं असेल किंवा त्याचा आर एफ व्हॅल्यू ना, हिअर हाऊ मच इज प्रेझेंट म्हणजे आर एफ व्हॅल्यू त्याची, की डिस्टन्स त्यांनी किती. सो क्वांटिफाय करायचं असेल कोणतीही गोष्ट, बऱ्याचदा आपण व्हॉट इज प्रेझेंट हे आपल्याला कळतं, पण ते क्वांटिफाय करायचं जे असतं त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे ना असे भाग आहेत 4 महत्वाचे. एक म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, एक म्हणजे फिजिकल, दुसरं फिजिकल केमिस्ट्री, तिसरं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि अनालिटिकल केमिस्ट्री. सो अनालिटिकल केमिस्ट्री टेल्स यू नॉर्मली इट टॉक्स अबाउट क्वांटिफाईंग. ऑर्गॅनिक केमिस्ट्री टॉक्स अबाउट मेकिंग ऑफ द मेडिसिन्स किंवा मेकिंग ऑफ युअर मॉलिक्युल्स. कोणतंही मॉलिक्यूल जे आहे ते बनवतं ऑर्गॅनिक केमिस्ट. अनालिटिकल केमिस्ट आहे तो मॉलिक्यूल किती प्युअर आहे हे बघतो. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्टने आता एखादं ड्रग बनवलं, ऍस्प्रिन किंवा आपल्या डोकेदुखीची साधी पॅरासिटामॉल आता सध्या सगळ्यांना माहित असेल, तर पॅरासिटामॉल बनवली. तर अनालिटिकल केमिस्ट आहे तो ती किती शुद्ध आहे, ती चालू शकेल का, एवढं तो बघेल. बट आणि फिजिकल केमिस्ट आहे तो त्याचं स्ट्रक्चर बघेल की हा मग ह्याच्यामध्ये काय मॉलिक्युल्स आहेत, कसे आहेत, किती अरेंज केले आहेत. तर दॅट इज द जॉब ऑफ अ फिजिकल केमिस्ट. ओके, सो आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट टॉक्स अबाउट ऑल सॉल्ट्स आणि हे. तर सो दॅट इज हाऊ इट विल बी organic. So analytical chemistry normally talk, this is a tool for analytical chemistry. In analytical chemistry it is used. तर आता हा जो आहे हे हा पार्ट, लेट मी जस्ट स्पिन माय सेल्फ अगेन. हा जो पार्ट आहे इतकं सॉल्वंट धावलंय, म्हणजे दिस इज माय सॉल्वंट फ्रॉम द बेस लाईन टू माय ब्लू कलर, दॅट इज द सॉल्वंट. आणि मग ऑरेंज आणि मग रेड. मग आता मला जर मेजर करायचं असेल तर व्हॉट आय डू इज दॅट, yeah, from my baseline it is about 8 centimeter blue. Solvent front is 8 centimeter. म्हणजे मी आता स्ट्रेट मेजर केलं तर सॉल्वंट फ्रंट जे आहे ते ब्लू लाईन पर्यंत 8 सेंटीमीटर आहे. ओके, आता मग रेडचं मी बघते. रेडचा, सॉरी तुम्हाला दिसत नाहीये ना, मी मागच्या बाजूने बघते. रेड इज रेड इज 6.5. ओके, रेड इज 6.5 म्हणजे 6.5 अपॉन 8. 8 काय होतं, सॉल्वंटचं आहे. 6.5 अपॉन 8 इज द आर एफ व्हॅल्यू ऑफ रेड. ओके, त्याच्यानंतर ऑरेंजची मी बघितली, रेडचीच बघता बघता मी ऑरेंजची बघितली, इट वॉज 7. ओके, इट वॉज 7. ओके, आणि ब्लूची जी आहे ती साधारण 7.3 किंवा 7.5 किंवा 7.6 आहे. ओके, सो दॅट गिव्स मी द आर एफ व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ दीज. आणि एक लक्षात ठेवा, दीज आर एफ व्हॅल्यूज आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट कंपाऊंड. म्हणजे त्या कधीही बदलणार नाहीत. मी कधीही केलं, कुठेही केलं तरी त्या दे विल नॉट चेंज अनलेस मी सॉल्वंट बदललं तर चालेल. पण ज्या वेळेला मी पाण्यामध्ये करणार आणि मी ह्या कंडिशनला करणार, ह्या टेम्परेचर ह्याला, त्यावेळेला इट विल ऑलवेज गिव्ह मी द सेम व्हॅल्यू. सो आर एफ व्हॅल्यू इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट कंपाऊंड. डू यू डिड यू अंडरस्टँड दॅट? कळलं सगळ्यांना? हॅव ऑल ऑफ यू फॉलोड? I think it's almost 5 minutes, just आता 5 मिनिटं राहिलेत. So I think any questions or queries I may be able to take them. I hope you all have enjoyed it. Forget about the काय म्हणता येईल, शिकणं हे छानच झालं, पण ते मजेने शिकलं गेलं तर मला आवडेल, रादर दॅन फाईन असं कंपल्सरीली काहीतरी. नो डाऊट्स? ओ ग्रेट, थँक्यू, सो स्वीट. क्या बात है. Sure, okay.
Fine. So those who are in 6th standard, those who are in 7th standard, they will be doing this in their 2nd semester. Those who have in 8th standard, we have already done it. आणि 9th आणि 10th वाले कोणी असतील त्यांनी सुद्धा, yeah. Okay, fine. Good. Fine. So shall we end the class? Is it okay? Yeah, I will be closing it. Just आपका होने के बाद बोल दीजिए. सर माझं झालंय, म्हणजे मी थांबले होते की मुलांना काही प्रश्न असतील पण नो डाऊट्स म्हणतायत ती. या सो आय जस्ट मी शेवटचं काहीतरी आहे ते बोलणार आहे आणि तेही याच की तुम्ही पण ऐका. हेतू आहे या क्लासच्या मागे की जे खूप चांगले शिक्षक आहेत त्या शिक्षकांना खूप इंटरेस्ट आहे की आम्हाला मुलांची आम्हाला येणाऱ्या टॉपिक व्यतिरिक्त मुलांना उपयोगी अशा टॉपिकवर त्यांच्याशी इंटरॅक्ट करायचं. मागच्या वर्षभर आपल्याकडे नाही म्हटलं तरी 100-125 फ्लेक्झिबल रेंजमध्ये मुलं होती आणि सगळ्यांना खूप इच्छा सुरुवातीला होती की व्हिडिओ ऑन करून शिकवलं गेलं तर फार उपयोगी होईल असं टीचर्सना पण वाटायचं, विद्यार्थ्यांना पण वाटायचं. पण ऍज फार ऍज टेक्स्टबुक इज कन्सर्न, म्हणजे जे आपल्या शालेय पुस्तकांमध्ये असतं ते शिकण्यासाठी ते पुस्तक समोर असलं तर ज्याच्या घरात पुस्तक नाहीये ते त्याच्यासाठी वाचणं सोपं होतं आणि एकट्या मोबाईलनी बरीचशी कामं होऊन जातात. पण आज आपण मॅडमनी जो क्रोमॅटोग्राफीचा एक्सपेरिमेंट घेतला त्यांचा जो त्याच्या मागचा अनुभव आहे तो आपण अनुभवला आणि मग मुलांना जसं मीही मागचा 1 तास हा अटेंड करतोय आणि मला खूप मज्जा आली जेव्हा मी आहे मेकॅनिकल इंजिनियर, माझा केमिस्ट्री या सब्जेक्टशी जसं मॅडम म्हणाल्या तसा टेस्टिंग रिलेटेड गोष्टीशी किंवा अशाच काही तत्सम गोष्टी आहेत तेव्हा संबंध येतो. पण मला मज्जा आली. आपल्यासोबत असेही काही विद्यार्थी पालकांसोबत बसले जे अगदी नर्सरी ज्युनियर सिनियरचे आहेत पण पूर्ण वेळ ते क्लासमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे त्यांना हे कळतं की काही महत्वाच्या गोष्टी मुलांच्या फक्त कानावरून जाणे काही वेळा गरजेचं असतं आणि हाच हेतू आपल्या ह्या नॉलेज अवरचा आहे. सुरुवातीला जेव्हा आपण एप्रिल, मे, जून जास्त लोडेड नाही आहोत अकॅडमिकली तेव्हा आपण हे बरेचसे लेक्चर घेणार आहोत. तनुजा मॅडम अजून काही दुसरे टॉपिक सुद्धा ऍड्रेस करणार आहे. मीही ग्रहताऱ्यांव्यतिरिक्त, ॲस्ट्रॉनॉमी व्यतिरिक्त साप, करिअर गायडन्स या विषयांवर बोलणार आहे. त्याच व्यतिरिक्त इतर टीचर्स इतर विषयांवर तुमच्याशी या प्रोजेक्टद्वारे बोलतील. सगळ्यांनी शक्यतो हे अटेंड करा. तुम्हाला सगळ्यांना हे आवडतं तो वेळेत अटेंड करा आणि शक्यतो अशा ठिकाणी बसा जिथे नेटवर्क तुमचा व्यवस्थित आहे. म्हणजे तुम्ही आत बाहेर क्लासच्या करताय, फिजिकल क्लास नाहीये तेव्हा दरवाजाचा आवाज येत नाही पण तुमचं आत बाहेर करणं आम्हाला स्क्रीनवर जाणवतं. त्याच्याने कुठेतरी टीचर किंवा इतर विद्यार्थी डिस्टर्ब होऊ शकतात. त्यामुळे हे जरा लक्षात ठेवून जर तुम्हाला हे क्लास आवडतात तर प्लीज फक्त सॉरी, थँक्यू आणि गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून करण्यापेक्षा हे क्लास वेळेत अटेंड करा. त्याच्याने तुम्हालाही फायदा होईल, टीचरनाही थोडं इन्स्पायर्ड फील होईल पूर्ण क्लासची स्ट्रेंथ असेल तर. आणि यापुढेही मॅडम आपण अगदी नर्सरी टू 12th सगळ्यांना लिंक टाकणार आहोत विथ अ बॉटम लाईन की हा क्लास ऑप्शनल आहे. ज्या विद्यार्थ्यांना तो उपयोगी वाटतोय त्यांनी तो अटेंड करावा आणि अशा पद्धतीने आपले हे नॉलेज अवरचे क्लास चालणार आहे. तुम्ही टॉपिकही सजेस्ट करू शकता, अगदी मलाही टॉपिक सजेस्ट करू शकता की सर तुम्ही या टॉपिकवर बोला जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयोगी होईल. त्यामुळे आपण म्युच्युअली अशा प्रकारचे मेसेजेस एक्सचेंज करत राहूया ज्याच्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल. So be part of this particular knowledge, our core team, so that we can take some multiple good lectures in coming academic year for all the students, parents, as well as our own teachers. So thank you very much all of you. सगळ्यांनी अटेंड केलं, सगळ्यांना मजा आली अशी अपेक्षा मला आणि वैशाली मॅडम तर खूप मजा आली. तनुजा मॅडम थँक्यू अगेन. सर एक मिनिट, एक प्रश्न होता की ते जो डिस्टन्स होता ना ते कुठचं आहे ते 1-2 मिनिटात फक्त सांगते. कोणाला तरी हवं होतं की डिस्टन्स कसं ट्रॅव्हल कॅल्क्युलेट करतात. तर थँक्यू व्हेरी मच सर. इवन आय टू एन्जॉयड. इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. फार वेगळा अनुभव होता कारण असं एक्सपेरिमेंट करणं हे शिकवतो सध्या आम्ही पण हे एक छान वाटलं. आणि बिफोर वी एंड मला हे जे आहे दिस इज युअर बेस लाईन. इथून 0 घ्यायचा. ही जी लाईन जिथून आपण सुरुवात केली ती 0 आणि हा जो शेवटचा जो आहे दॅट इज गोइंग टू बी युअर सॉल्व्हंट फ्रंट. इतकं सॉल्व्हंट ट्रॅव्हल केलं ते
आणि त्याच्यानंतर तुम्ही लाल रंगाचं जे शेवटचं जिथे दिसतंय दॅट विल बी लाल रंगाचा डिस्टन्स फ्रॉम बेसलाईन टू लाल रंग. मग तसंच बेसलाईन टू ऑरेंज कलर आणि बेसलाईन टू ब्लू कलर. ब्लू कलर इज ऑलमोस्ट सेम ॲज द सॉल्व्हंट फ्रंट. येस. आणि पेपरचं नाव आहे वॉटमॅन पेपर. करेक्ट. WHATMAN वॉटमॅन पेपर. येस. त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या घरी जर तुम्हाला मिळाला तर व्हेरी गुड. तुम्ही त्याच्यावरती बीटरूट जो असतो लाल कलरचा ते किंवा क्लोरोफिल पानाचा जे हिरवा रंग असतो तो काढून तुम्ही असं ट्राय करू शकाल. ओके. सो दॅट इज इट. थँक्यू सर. आय एम डन. ओके, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. थँक्यू मॅडम अगेन. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. सगळ्यांनी क्लास लिव्ह करा इमिजिएटली. चलो, ऑल ऑफ यू प्लीज लीव द क्लास. Bye. Bye, ma'am. Bye, ma'am. बाय And बाय sir. बाय Bye, ma'am. बाय Bye, ma'am. बाय बाय. Bye. बाय 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 बाय. चलो, बाय बाय, सी यू, गुड नाइट. चलो, ऑल ऑफ यू लीव. मैडम बाय बाय. बाय बाय सर. थँक्यू सो मच. थैंक यू. बाय बाय.